धुताना आपल्याला पाणी किती लागतं हे बघण्यासाठी मी असा जो ड्रेनेजचा पाईप आहे वॉशिंग मशीनचा तो बादलीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला कळेल की किती बादली आपल्याला हे कपडे धुण्यासाठी लागणार. तर कपडे धुवून बघा पाणी ड्रेन आउट होतंय. आमच्या लाईट बिल मध्ये मंथली फक्त बोरिंगचं पाणी असेल तर काय करायचं. टायमिंग आपल्याला दिसायला 30 मिनिटच दिसतं, पण आपलं घरातल्या घड्याळाप्रमाणे मी एक दिवशी बघितलं तर ते जवळजवळ 30 मिनिटाच्या पुढे आणि 10-12 मिनिटं इतका वेळ झालेला होता. ॲलर्जी केअर म्हणजे आपल्या घरामध्ये कोणी आजारी असतील, त्यांचे जे कपडे वेगळे आपल्याला धुवायचे असतील तर त्या ॲलर्जी केअर मध्ये आपण हे फंक्शन ऑपरेट करून हे कपडे धुवू शकतो आणि ते सुद्धा 60 डिग्री इतक्या गरम पाण्यामध्ये धुतलं जातं. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे वॉशिंग मशीन बद्दल. जर तुम्ही वॉशिंग मशीन घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्या मनातही माझ्यासारखे बरेचसे प्रश्न आले असतील, जसे की कोणत्या कंपनीचा वॉशिंग मशीन घ्यायचा, वॉशिंग मशीन घेतलं तर पाणी खूप लागणार का, आणि वॉशिंग मशीन वापरायचं म्हटल्यानंतर लाईट बिल सुद्धा जास्त येणार का, बोरिंगचं पाणी असेल तर मग वॉशिंग मशीन वापरण्यास योग्य आहे का, ह्या सर्व शंका ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातून निघून जातील. आता वॉशिंग मशीन घ्यायचं म्हटल्यानंतर मी सुद्धा बरंचसं सर्च केलं, ऑफलाईन दुकानांमध्ये गेले, ऑनलाईन सुद्धा सर्च केलं. तर ऑफलाईन दुकानामध्ये गेल्यानंतर प्राईजमध्ये त्यांच्या ऑनलाईन प्राईजपेक्षा त्यांची प्राईस खूप जास्त असते. वॉशिंग मशीनमध्ये बरेचसे केजी आहेत, वेट आहे वॉशिंग मशीनचं कपडे धुण्याचं, जसं की 6.5 केजी, 7 केजी, 8 केजी, 9 केजी. तर आपल्या फॅमिलीमध्ये केवढे मेंबर्स आहेत त्यानुसार आपण किती केजीचं आपल्याला वॉशिंग मशीन लागणार आहे ते आपण ठरवायचं आहे. आता हे वॉशिंग मशीन मला ऑनलाईन किती किमतीला मिळालेलं आहे आणि ऑफलाईन ह्याचीच प्राइस दुकानामध्ये काय होती हेही व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगेन. IFB मध्ये जे आहे क्विक वॉश ते 15 मिनिटाचं आहे आणि LG मध्ये जे आहे ते 30 मिनिटाचं आहे. तसंच जर आपल्याला टेम्परेचर वाढवायचं असेल तर वॉशिंग मशीनचं टायमिंग कपडे धुण्याचं वाढतं. हे सगळे फंक्शन्स आपण कसे यूज करायचे आहेत हे सर्व सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि वॉशिंग मशीन वापरताना आपण कोणती काळजी घ्यायची म्हणजे आपलं मशीन जास्त दिवस टिकेल आणि कपडे जे आहेत ते सुद्धा खराब होणार नाहीत. तसंच वॉशिंग मशीन फ्रंट लोडचं घ्यायचं की टॉप लोडचं घ्यायचं, ह्या सर्व शंका तुमच्या मनातून आज नक्कीच दूर होतील. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वॉशिंग मशीन कसं वापरायचं योग्य पद्धतीनं ह्याच्या काही टिप्स देणार आहे, जेणेकरून तुमच्या पाण्याची बचत होईल, लाईटची बचत होईल आणि कपडे सुद्धा स्वच्छ निघतील. चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला. मेन म्हणजे आपल्या मनामध्ये असलेली शंका म्हणजे वॉशिंग मशीनला पाणी किती लागते, तर हे मी आज तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. हे LGचं 7 किलोचं वॉशिंग मशीन फ्रंट लोड आहे, जे की मी फ्लिपकार्टवरून जेव्हा दसऱ्यामध्ये बिग बिलियन्स हा सेल चालू होता तेव्हा हे ऑनलाईन मी परचेस केलेलं आहे. आणि तेव्हाच दसऱ्यामध्ये मॉलमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्यावर ऑफर होती, तेव्हा तिथे मी या वॉशिंग मशीनची चौकशी करण्यासाठी गेले होते. तर ह्याची प्राइस जी आहे त्यांनी मला 34,000 रुपये सांगितली आणि फ्लिपकार्टवरती मला बिग बिलियन्स सेलमध्ये हे वॉशिंग मशीन 24,000च्या आसपास हे मशीन मला मिळालेलं आहे. वॉशिंग मशीनच्या फ्रंट साईडला खालच्या बाजूला अशा पद्धतीने एक झाकण असतं, त्याला लिंट असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये जे आपले खिशातले कॉइन्स असतील किंवा एखादी पेन वगैरे आपण नकळत जाते ते सगळे जे असतात ते ह्याच्यामध्ये येऊन साचतात. तसंच हे घाण सुद्धा होत असतं, त्यामुळे हे महिन्यातून एकदा स्वच्छ करायला पाहिजे. त्यामुळे आपली मशीनची जी लाईफ आहे ती चांगली राहते. तर अशा पद्धतीनं मी ही कापडाने पुसून घेतलेलं आहे आणि जे पाणी असतं ते खाली बघा सांडलेलं आहे. तर एवढे काही घाण होत नाही कारण मी महिन्यातून एकदा हे पुसून घेत असते. आणि किसे वगैरे मी तपासूनच घालत असते, मुलींचे फ्रॉकचे सुद्धा किसे तपासते, जेणेकरून छोट्याशा क्लिप्स वगैरे काही वॉशिंग मशीन मध्ये अडकू नयेत म्हणून. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी नेहमी आपल्याला पावडर ऐवजी लिक्विड वापरायचं आहे, कारण जेव्हा आपण पावडर वापरतो तेव्हा सगळीच पावडर पाण्यामध्ये मिसळेल असं नाही आणि पावडरीचे जर काही कण राहिले तर जो वॉशिंग मशीनचा कपडे धुण्याचा ड्रम आहे त्याला चिकटतील आणि त्यामुळे आपल्या वॉशिंग मशीनचे जे ड्रम आहे त्याचं स्केलिंग होऊ शकतं, म्हणजे तो हळूहळू खराब होऊ शकतो. त्यामुळे आपले कपडे सुद्धा खराब होऊ शकतात, जसं की कपड्यांचे धागे खेचल्यासारखे होतात. आणि वॉशिंग मशीनची सुद्धा लाईफ आहे ती लवकर डॅमेज होते, जसं की वॉशिंग मशीन लवकर खराब होऊ शकतं. त्यामुळे वॉशिंग मशीन जास्त वर्ष टिकावा आणि कपडे सुद्धा व्यवस्थित त्यातून धुवून निघावेत यासाठी आपल्याला पावडर ऐवजी लिक्विडच वापरायचं आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की वॉशिंग मशीन जे आहे ते फ्रंट लोडचं घ्यायचं की टॉप लोडचं घ्यायचं.
टॉप लोडचं वॉशिंग मशीन असतं ते फ्रंट लोडच्या वॉशिंग मशीनच्या किमतीपेक्षा कमी किमतीचं असतं. पण फ्रंट लोडचं वॉशिंग मशीन किंमत जरी जास्त असली तर त्यातून कपडे स्वच्छ धुवून निघतात. कारण फ्रंट लोड वॉशिंग मशीन मधला जो ड्रम आहे तो अगदी 360 डिग्री मध्ये फिरतो, म्हणजे पूर्ण गोल गोल फिरतो. त्यामुळे आपण पूर्वी जशा बायका कपडे आपटायच्या त्या पद्धतीनं कपडे आपटले जातात, म्हणजे गोल गोल फिरले जातात. त्यामुळे कपडे जे आहेत ते एकदम स्वच्छ निघतात. एलमॅटिक लिक्विड आणलेलं आहे आणि हे मी ह्या पाण्याच्या बाटलीमध्ये भरून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला इथं वापरायला हे इझी होणार आहे. आणि हे कम्फर्टचं जे झाकण आहे त्याच्या मापाने मी ह्याच्यामध्ये हे लिक्विड घेते आणि साधारणतः 50 ml वगैरे आहे आणि हे मी डेली वॉशसाठी इतकं लिक्विड वापरते. तर पहिल्यांदा हे आपण असं काढूयात. हे आपण लिक्विड घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये कम्फर्ट वगैरे आपण हे घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये प्री वॉश जर करायचं असेल, आपले कपडे खूप मळलेले असतील तर आपण ह्याच्यामध्ये अजून लिक्विड टाकू शकतो. ह्या वॉशिंग लिक्विडचं प्रमाण आपण कमी जास्त सुद्धा करू शकतो. जसं की कपडे जास्त असल्यावर मी 50 ml घेते आणि जर कपडे थोडे कमी असतील तर मग 50 ml पेक्षा कमी लिक्विड घेते. जास्त लिक्विड घ्यायचं नाही, त्यामुळे त्याचा फेस कपड्यामध्ये राहतो आणि आपले कपडे सुद्धा खराब होतात. जास्त मळले असेल तर तुम्ही जास्त वापरा आणि आपले रेग्युलर जे कपडे असतील तर इतकं असं वापरलं तरी पुरेसं आहे. आणि ह्याला अगोदरच सुगंध जो आहे चांगला आहे, त्यामुळे मी काही हे कम्फर्ट वगैरे वापरत नाही. वॉशिंग मशीनचा स्विच ऑन करण्यापूर्वी आपला जो वॉशिंग मशीनला जोडलेला नळ आहे इनलेटचा तो पहिल्यांदा चालू करून घ्यायचा. तो जर चालू करायचा विसरला, चुकून राहून गेला तर एरर येण्याची शक्यता असते, कारण पाणीचा सप्लाय बंद होतो. त्यामुळे पहिल्यांदा नळ चालू करायचा, त्यानंतर स्विच ऑन करायचं, मग बाकीचे फंक्शन चालू करायचे. LG फ्रंट लोड वॉशिंग मशीनमध्ये फ्रंट साईडलाच आपल्याला नॉबच्या दोन्ही बाजूला फंक्शन्स दिलेले असतात, जसं की कॉटन, कॉटन प्लस, मिक्स्ड फॅब्रिक, क्विक 30, ॲलर्जी केअर. वॉशिंग मशीनचे मेन स्विच ऑन केल्यानंतर मशीनला सुद्धा पॉवर ऑफ आणि ऑन करण्याचं बटन दिलेलं असतं, ते सुद्धा आपण प्रेस करायचं आहे आणि मग मशीन सुरू होते. मशीन सुरू झाल्यानंतर आपल्याला एक साऊंड ऐकू येतो. मग आपल्याला पाहिजे ते फंक्शन त्यातलं निवडायचं आहे, म्हणजे की कॉटन, कॉटन प्लस, क्विक 30, मिक्स्ड फॅब्रिक. आणि ते बटन आपण प्रेस केल्यानंतर मग प्लेच एक दुसरं बटन असतं, ते सुद्धा मग प्ले केल्यानंतर वॉशिंग मशीन जे आहे ते लॉक होतं. आता आपण बघूयात ह्याचं टेम्परेचर कसं सेट करायचं. आता पहिल्यांदा मी नॉबच्या ज्या डाव्या बाजूला फंक्शन्स आहेत ते प्रेस केलेलं आहे. फर्स्ट फंक्शन आहे कॉटन. कॉटनचं फंक्शन प्रेस केल्यानंतर टेम्परेचर जे आहे ते 60 डिग्री दाखवतं. अशा पद्धतीनं ब्लॅक कलरच्या स्क्रीनवरती आपल्याला टेम्परेचर आहे, स्पिन आहे आणि टायमिंग सुद्धा आपल्याला दिसतं. तर दुसरं फंक्शन आहे कॉटन प्लस. इथे आपण बेडशीट, उशीचे कवर, पडदे वगैरे असे हे कपडे धुवू शकतो. येथील टेम्परेचर कोल्ड असतं, म्हणजे थंड पाणी डिफॉल्ट सेट केलेलं असतं. आपण ते टेम्परेचर कमी जास्त करू शकतो. त्यानंतर जे आहे मिक्स्ड फॅब्रिक. मिक्स्ड फॅब्रिक म्हणजे आपले साड्या असतील सिंथेटिकच्या किंवा इतर कॉटन सुद्धा आहे, त्याच्यामध्ये लिनन आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण ह्या फंक्शनमध्ये धुवू शकतो. ह्याला सुद्धा डिफॉल्ट 60 डिग्री हे टेम्परेचर सेट केलेलं असतं. आणि कॉटन प्लस याचं टायमिंग जे आहे कपडे धुण्याचं ते 1 तास 20 मिनिटं इतकं दाखवतं. त्यानंतर आहे क्विक 30. मी नेहमी कपडे धुण्यासाठी क्विक 30 हेच प्रोग्राम सिलेक्ट करते आणि ह्याचं टेम्परेचर जे आहे ते 30 डिग्री डिफॉल्ट सेट असतं. जर आपण टेम्परेचर वाढवलं जास्तीत जास्त 40 डिग्री इतकं होतं, मग त्याच्यानुसार त्याचं टायमिंग सुद्धा वाढतं, 38 मिनिटं इतकं घेतं. त्यानंतर आहे ॲलर्जी केअर. म्हणजे आपल्या घरामध्ये कोणी आजारी असतील, त्यांचे जे कपडे वेगळे आपल्याला धुवायचे असतील तर त्या ॲलर्जी केअरमध्ये आपण हे फंक्शन ऑपरेट करून हे कपडे धुवू शकतो आणि ते सुद्धा 60 डिग्री इतक्या गरम पाण्यामध्ये धुतलं जातं. त्यानंतर आहे ॲक्टिव्ह वेअर. नॉबच्या उजव्या बाजूला जे फंक्शन्स आहेत त्याचं टायमिंग सेट असतं आणि हे ॲक्टिव्हवेअर कपडे धुण्यासाठी आपल्याला 59 मिनिटं म्हणजे जवळजवळ 1 तास इतका लागतो आणि ह्याचं टेम्परेचर कोल्ड असतं. त्यानंतर आपण पाहिजे तर वाढवू शकतो. त्यानंतर आहे दुसरं फंक्शन हँड आणि ऊल. म्हणजे जे लोकरीचे किंवा आपण हातावर विणकाम वगैरे केलेले कपडे असतील तर ते धुण्यासाठी हे फंक्शन वापरलं जातं. ह्याचं जे टायमिंग आहे कपडे धुण्याचं ते 39 मिनिटं इतकं आहे. त्यानंतर आहे डेलिकेट्स.
नंतरचा वॉशिंग प्रोग्राम आहे डेलिकेट्स. डेलिकेट्समध्ये आपण आपल्या वर्कच्या साड्या, ब्लाऊज, स्टोन किंवा मणी, पाईप असे लावलेले वेगवेगळे ड्रेसेस जे असतात ते आपण घरी जरी धुतलं तर अगदी हलक्या हाताने वॉश करतो, तशाच पद्धतीने हे डेलिकेट पद्धतीनं वॉश केलं जातं आणि ह्याचं जे टायमिंग आहे 53 मिनिटं इतकं आहे. त्यानंतरचा प्रोग्राम आहे तो टब क्लीन. म्हणजे महिन्यातून एकदा आपण टब क्लीन केला पाहिजे. म्हणजे हा कपडे धुण्याचा जो ड्रम आहे त्याच्यामध्ये कपडे न घालता त्याची एक वेगळी पावडर मिळते स्वच्छ करण्यासाठी, ती वापरून आपण हे टब क्लीन करायचं असतं. तेही मी तुम्हाला पुढे सांगेनच. त्यानंतर आहे रिन्स अँड स्पिन. जेव्हा आपण कपडे धुतलेले असतात पण पुन्हा एकदा पाण्यामध्ये खळबळून ते कपडे पिळून कोरडे म्हणजे सुकून यावेत ह्यासाठी हा फंक्शनचा यूज केला जातो, रिन्स प्लस स्पिन. आणि ह्यासाठी हे 23 मिनिटं इतका वेळ घेतं. माझं हे LGचं जे 7 किलोचं वॉशिंग मशीन आहे त्याचं जे रोटेशन पर मिनिट टायमिंग आहे ते 1200 RPM इतकं आहे. म्हणजे मशीन जेव्हा कपडे धुण्यासाठी स्पिन होते तेव्हा एका मिनिटाला 1200 वेळा ती गोल गोल अशी फिरते. नॉबच्या डाव्या बाजूला जे वॉशिंग फंक्शन्स आहेत त्यातील कोणतंही फंक्शन आपण प्रेस केल्यानंतर, मशीन प्ले केल्यानंतर मशीन जे आहे ते AI जनरेटेड असल्यामुळे सेन्स करतं आपले कपडे किती आहेत, किती वजनाचे कपडे आहेत, त्यानुसार ते टायमिंग दाखवतं. पण माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगते की दसऱ्यापासून आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 4 महिने झाले हे मी मशीन वापरतेय. तर हे जे कॉटन प्लस आहे ते कॉटनचं टायमिंग जे आहे ते 1 तास 20 मिनिटं दाखवतं. कॉटन प्लसचं पण 1 तास 20 मिनिटं दाखवतं आणि मिक्स्ड फॅब्रिक आहे त्याचं 2 तास 20 मिनिटं इतकं टायमिंग दाखवतं. आणि ह्यातील जे क्विक 30 आहे ते फक्त फिक्स्ड टायमिंग दाखवतं 30 मिनिटाचं. तर तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीनवरती 37 मिनिटं दाखवत आहे मशीनचं टायमिंग, ते मी क्विक 30चं प्ले केलेलं आहे आणि ह्याचं टेम्परेचर मी वाढवलेलं आहे, 40 केलेलं आहे. त्यामुळं मशीनचे कपडे धुण्याचं टायमिंग सुद्धा 8 मिनिटांनी वाढलेलं आहे. जर तुम्ही क्विक 30 प्ले केला आणि तेव्हा टेम्परेचर त्याचं डिफॉल्ट असतं ते 30 डिग्री, टेम्परेचर जर तुम्ही वाढवलं नाही तर तुमचे क्विक 30 म्हणजे 30 मिनिटांमध्ये कपडे धुतले जातात. पण जेव्हा मी क्विक 30 हे फंक्शन ऑपरेट करते आणि त्याचं टेम्परेचर सुद्धा मी वाढवत नाही, तरी सुद्धा क्विक 30 ह्या फंक्शनमध्ये कपडे धुतल्यानंतर आपल्याला आणि एक्स्ट्रा 10-12 मिनिटं वर झालेली पाहायला मिळतात. म्हणजे ते 30 मिनिटांमध्ये कपडे धुत असेल आणि 10-12 मिनिटं ते कपडे पिळून सुकवायला घेत असेल. पण जे स्क्रीनवरती टायमिंग वाढलेलं दिसत नाही, आपल्याला 30 मिनिटाचंच टायमिंग दिसतं. जसं की आपण टेम्परेचर जर वाढवलं, क्विक 30 प्रोग्राम सिलेक्ट केला आणि टेम्परेचर 40 केलं तर ते टायमिंग जे आहे कपडे धुण्याचं ते आपल्याला स्क्रीनवरती 38 दिसतं. पण जेव्हा आपण टेम्परेचर वाढवत नाही तेव्हा त्याचं टायमिंग आपल्याला दिसायला 30 मिनिटच दिसतं, पण आपलं घरातल्या घड्याळाप्रमाणे मी एक दिवशी बघितलं तर ते जवळजवळ 30 मिनिटाच्या पुढे आणि 10-12 मिनिटं इतका वेळ झालेला होता. आता तुम्हाला टब क्लीन या फंक्शन बद्दल सांगते. तर टब क्लीन हा सुद्धा एक इम्पॉर्टंट वॉशिंग फंक्शन आहे. हे आपले कपडे धुण्यासाठी नाही तर आपलं हे वॉशिंग मशीनचा आतला ड्रम स्वच्छ क्लीन करण्यासाठी असतो. तर आपल्याकडे बोरिंगचं पाणी असेल किंवा सॉर्पेशनचं जरी पाणी असेल तरी दोन्हीसाठी सुद्धा आपल्याला टब क्लीन करायचं आहे. जर कॉर्पोरेशनचं सॉफ्ट वॉटर असेल तर जास्त स्केलिंग नाही होत आतल्या ड्रमला, पण जेव्हा बोरिंगचं पाणी असतं तेव्हा जास्त प्रमाणामध्ये आपल्या ड्रमला जे आहे वॉशिंगच्या त्या स्केलिंग होऊ शकतं. त्यामुळं हे स्केलिंग काढण्यासाठी आपल्याला अशी ही टब क्लीनची पावडर मिळते. त्याच्यामध्ये सॅशे असतात, ते पूर्ण एक सॅशे असतं पाऊच, ते वापरायचं असतं. आता ह्या बॉक्समध्ये आम्हाला 6 सॅशे मिळालेले आहेत. जेव्हा आम्ही ही मशीन घेतली तेव्हा LG कंपनीकडून सर्व्हिस इंजिनियर येतात हे मशीन आपल्याला इन्स्टॉलेशन करून देण्यासाठी. तेव्हा मग ते रेकमेंड करतात की ही LGची त्यांच्या कंपनीची पावडर वापरा म्हणून. पूर्ण पाकिट आम्हाला 1200 रुपयाला भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये 6 सॅशे आहेत. जर आपण ऑनलाईन असेच टब क्लीनचे सॅशे किंवा पाकिट खरेदी केले तर ते आपल्याला खूप स्वस्त मिळतात. ह्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीमध्ये मिळतात. आता डेली यूजचे कपडे धुण्यासाठी मी क्विक 30चा ऑप्शन वापरते. तर ते धुताना आपल्याला पाणी किती लागतं हे बघण्यासाठी मी असा जो ड्रेनेजचा पाईप आहे वॉशिंग मशीनचा तो बादलीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला कळेल की किती बादली आपल्याला हे कपडे धुण्यासाठी लागणार. तर कपडे बघा अशा पद्धतीनं आपटले जातात. ह्या बाजूने उजव्या बाजूने एकदा गोल गोल फिरून कपडे आपटले जातात, पुन्हा डाव्या बाजूने सुद्धा कपडे गोल गोल फिरून आपटले जातात. त्यामुळे कपडे जे आहेत ते आपले एकदम स्वच्छ धुवून निघतात. आमच्या घरी 4 मेंबर्स आहेत त्यामुळं मी 7 किलोचं वॉशिंग मशीन घेतलेलं आहे आणि कपडे जे आहेत ते वॉशिंग ड्रममध्ये अगदी 90% घालायचे आहेत आणि 10% ड्रम आपला रिकामा ठेवायचा आहे. त्यामुळे आपले कपडे स्वच्छ धुतले जातात.
कपडे धुवून बघा पाणी ड्रेन आउट होतंय, तर पाणी बघा किती काळं आणि घाण असं पाणी आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यावरून आपल्याला असं समजतं की वॉशिंग मशीन वरती कपडे स्वच्छ धुतले जातात. फक्त ती फ्रंट लोड असली पाहिजे असं मला वाटतं, कारण फ्रंट लोड मध्ये जे आहेत ते कपडे अगदी आपटल्यासारखे स्वच्छ धुवून निघतात. आणि जे टॉप लोड वॉशिंग मशीन आहे त्याची किंमत जरी कमी असली तर त्याच्यामध्ये कपडे स्वच्छ धुतले जात नाहीत, कारण ते अगदी नुसते हलक्या हाताने घुसळल्यासारखे कपडे तिथल्या तिथेच जागेवर फिरले जातात. पण फ्रंट लोड वॉशिंग मशीन मध्ये आपण एकदा कपडे घातले आणि प्रोग्राम सिलेक्ट करून मशीन प्ले केला, त्यानंतर मग डोर लॉक होतं. आपल्याला वाटलं की अरे हे अजून एक कापड आहे ते आपल्याला धुवायचं विसरलंय, मशीन मध्ये घालायचं विसरलंय, मग आपण पुन्हा घालूयात, तर ते तसं करता येत नाही. पण टॉप लोड वॉशिंग मशीन जे आहे त्याला आपण झाकण उघडून पुन्हा पटकन एखादा आपला कपडा विसरला असेल धुण्याचा तर ते आपण घालू शकतो. त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये शंका असेल की फ्रंट लोड वॉशिंग मशीन घ्यायचं की टॉप लोड, तर नक्कीच मी सांगेन तुम्हाला की फ्रंट लोड वॉशिंग मशीन घ्या. ह्याच्यामध्ये कपडे अगदी स्वच्छ धुतले जातात. हे बघा, हे धुण्याचं पाणी किती घाण दिसतं, याच्यावरून आपल्याला कळतंय की कपडे स्वच्छ धुतले जात आहेत. मी नेहमी डेलीचे कपडे धुण्यासाठी जरी ते मिक्स कपडे असतील, मिक्स फॅब्रिक असतील, तरी सुद्धा क्विक 30 हेच ऑप्शन सिलेक्ट करते. आणि जर मला बेडशीट, उशीचे कव्हर, सोफा कव्हर, पडदे वगैरे असे धुवायचे असतील तर मी मग 2 वेळा मशीन लावते. आपले रेग्युलर कपडे एकदा लावते आणि पुन्हा मग बेडशीटसाठी वगैरे धुण्यासाठी लावते. आणि जर कपडे खूपच मळले असतील तर मग मी टेम्परेचर वाढवते आणि मग 30 मिनिटाचं जे आहे ते 38 मिनिटं इतकं होतं. आता पण मी 38 मिनिटच केलेलं आहे. आणि बघा, आपली पहिली बादली भरलेली आहे जी की 15 लिटरची होती, आणि आता मी ही दुसरी बकेट लावलेली आहे ती 10 लिटरची आहे. कारण आज माझ्या मुलींचे जे युनिफॉर्म्स होते शाळेचे ते आणि एक्स्ट्रा कपडे होते ते घातले होते, त्यामुळे मी टेम्परेचर वाढवलं. त्यामुळे कपडे धुण्याचं पण टायमिंग वाढलेलं आहे. त्यामुळं मी कधी कॉटन प्लस मिक्स्ड फॅब्रिक वगैरे हे ऑप्शन सिलेक्ट करत नाही, कारण ह्याच्यामध्ये थोडे जरी कपडे असतील तरी आपल्याला 1 तासाच्या वरच ह्याचा टायमिंग दाखवतं. त्यामुळं आपली इलेक्ट्रिसिटी पण जास्त जाते आणि मला वाटतं पाणी सुद्धा खूप लागत असेल. त्यामुळं मी क्विक 30 हेच ऑप्शन वापरते. आणि पांढरे कपडे सुद्धा अगदी स्वच्छ धुवून निघतात. फक्त इतकंच करायचं की जे आपले नवीन कपडे असतात त्याचा कलर निघत असेल तर पांढरे कपडे आणि ते कपडे मिक्स करू नयेत. जसं की साडीचा फॉल असेल, नवीन एखादा पेटीकोट असेल, त्याचा जर कलर आपल्या बनेनला, शर्टला व्हाईट वगैरे किंवा लेगिन्स व्हाईट कलरचे असते त्यांना लागला तर ते खूप विचित्र दिसतं, सगळेच कपडे खराब होतात. त्यामुळे आता मी जी पहिली 15 लिटरची बकेट होती ती भरली होती, म्हणून मी ती सांडून आले आणि पुन्हा मग मी ही बकेट लावलेली आहे. म्हणजे आपल्या 2 बकेट फुल्ल भरलेल्या आहेत आणि आता ही तिसरी बकेट भरत आहे. आता आमच्या घरामध्ये ही खालची रूम जी आहे ती रिकामीच असल्यामुळे मी वॉशिंग मशीन खाली ठेवलेलं आहे. आणि इथेही बाथरूम आहे ते ओपनच ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला वापरता येईल. आणि मशीन मग अंघोळीचं वगैरे पाणी सांडून खराब होता कामा नये म्हणून मी अशी बाहेर ठेवलेली आहे. आणि जे ह्याचं पाण्याचं कनेक्शन आहे ते बेसिनचं घेतलेलं आहे, आणि ड्रेनेजचं सुद्धा मग मी आउटलेट पाईप आहे ती बेसिनमध्येच सोडलेली आहे. आता 8 मिनिटं राहिलेली आहेत आणि कपडे जे आहेत ते धुवून झालेले आहेत. आता फक्त कपड्यातलं पाणी पिळलं जाते आणि सुकवलं जात आहे. LG कंपनीच्या वॉशिंग मशीनला डायरेक्ट ड्राईव्ह मोटर असल्यामुळे ह्या मशीनचा जास्त आवाज येत नाही व्हायब्रेशनचा. तसंच मशीन जे आहे ते जास्त व्हायब्रेट होऊन जागा सोडतही नाही, म्हणजे जिथं आहे तिथंच ते स्पिन होते. जर तुम्ही IFBचं मशीन पाहिलं तर ते अगदी व्हायब्रेट होतं जेव्हा ते स्पिन होत असतं तेव्हा, आणि ते मशीन ज्या जागेवर आहे त्या जागेपासून थोडंसं पुढं सरकतं, म्हणजे इतकं ते व्हायब्रेट होत असतं. माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे IFBचं वॉशिंग मशीन आहे, त्यामुळे मी हे स्वतः पाहिलेलं आहे की मशीन व्हायब्रेट जेव्हा होतं तेव्हा ते मशीन कसं पुढं सरकतं. त्यामुळं मग मी LGचं वॉशिंग मशीन घेण्याचं ठरवलं. आणि कपडे फास्ट धुण्यासाठी जसं LG मध्ये क्विक वॉश आहे ते 30 मिनिटाचं आहे, तसंच IFB मध्ये एक्सप्रेस वॉश असतं, म्हणजे ते फक्त 15 मिनिटाचं असतं. तर मला वाटते की 15 मिनिटामध्ये किती स्वच्छ कपडे धुवून निघणार आहेत, फक्त पाण्यात खळबळल्यासारखेच धुवून निघतील. कपडे धुण्यासाठी थोडा तर वेळ पाहिजेच. त्या क्विक 30 हे जे LGचं फंक्शन आहे ते मला खूप आवडलं, त्यामुळं मग मी LGचंच वॉशिंग मशीन घेतलं.
वॉशिंग प्रोग्राम संपल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती एंड म्हणून लिहिलेलं दिसतं. तसंच असा बीप सुद्धा आपल्याला ऐकू येतो. तर इथे एकूण आपल्या 3 बादल्या भरलेल्या आहेत पाण्याच्या. तिसरी थोडी भरायला कमी आहे. एक बादली जी आहे ती 10 लिटरची आहे आणि दुसरी जी आहे ती 15 लिटरची आहे. म्हणजे 15 लिटरच्या 2 बादल्या भरल्या आणि 10 लिटरची एक बादली भरली. म्हणजे एकूण आपल्याला कपडे धुण्यासाठी 40 लिटर इतकं पाणी लागलेलं आहे. आता ह्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की वॉशिंग मशीनला कपडे धुण्यासाठी किती पाणी लागतं. आता दुसरी शंका म्हणजे बोरिंगचं पाणी असेल तर काय करायचं. आमच्याकडे ही बोरिंगचंच पाणी आहे, त्यामुळं आम्ही हे वॉटर सॉफ्टनर बसवलेला आहे. हा जो आहे वॉटर सॉफ्टनर तो सुद्धा आम्ही ऑनलाईनच परचेस केलेला आहे. 1000 किमतीचा तो आम्हाला बसलेला आहे. तर तुमच्याकडे सुद्धा बोरिंगचं पाणी असेल तर तुम्हीही अशा पद्धतीचं वॉटर सॉफ्टनर घेऊ शकता. कपडे बघा आपले स्वच्छ धुवून निघालेले आहेत आणि कपड्यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाहीये. निम्मे कोरडेच कपडे झालेले आहेत. आता फक्त 2-3 तास उन्हामध्ये वाळत घातले तर कपडे आपले पूर्ण वाळून निघतील. ह्या LG वॉशिंग मशीनची जी वॉरंटी आहे ती 2 वर्षाची मशीनची वॉरंटी आहे आणि मोटर वॉरंटी आहे ती 10 वर्षाची आहे. हा शाळेचा जो पांढरा युनिफॉर्म आहे तो सुद्धा अगदी स्वच्छ धुवून निघालेला आहे. माझ्या अनुभवावरून मी सांगते की मला ही LGची वॉशिंग मशीन खूप आवडली आणि कपडे धुण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी जास्त लागत नाही. जेव्हा मी घरी कपडे धुवायचे हातावरती तेव्हा मला इतकंच पाणी लागायचं आणि मशीनला सुद्धा इतकंच पाणी लागतं आणि लाईट बिल सुद्धा याचं खूप येत नाही. आमच्या लाईट बिलमध्ये मंथली फक्त 50 रुपयाचा फरक पडलेला आहे. म्हणजे वॉशिंग मशीन घेतल्यामुळे फक्त 50 रुपये आम्हाला लाईट बिल एक्स्ट्रा येतं. कपडे धुवून झाल्यानंतर मशीनच्या आतल्या बाजूला ही जी रबरी रिंग आहे ती आपण कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि कोरडी करायची आहे. कारण कपडे धुताना थोडंसं पाणी तिथं साचलेलं असतं आणि आपण ते पाणी तसंच ठेवलं तर मग त्या रब्बरला बुरशी येते आणि ते रब्बर दिसायलाही खूप घाण दिसतं आणि तसंच मग आपले कपडे धुतल्यानंतर सुद्धा त्याची घाण लागण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आपण जर मशीनची स्वच्छता ठेवली, मशीनची काळजी घेतली तर आपली मशीन जी आहे ती जास्त वर्ष टिकू शकते आणि आपले कपडे सुद्धा स्वच्छ धुवून निघतात आणि कपडे सुद्धा आपले चांगले राहतात. आशा करते की तुमच्या मनामध्ये जे शंका प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचं निरसन झालेलं असेल आणि तुम्हाला हवं ते योग्य उत्तर मिळालं असेल. अगदी मी प्रामाणिकपणे ह्या मशीनचा जो रिव्ह्यू आहे व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे. जसं की पाणी लागतंय वॉशिंग मशीनला किंवा कपडे मी कोणत्या फंक्शनमध्ये धुते, कपड्यांच्या फंक्शनचे वेळ किती घेतो, हे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण बघूयात टब क्लीन बद्दल. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की टब क्लीनसाठी जी LGची स्कॅलोगो ही पावडर आहे ती आता मी तुम्हाला वापरून दाखवते. तर अशा पद्धतीचं हे सॅशे आहे आणि ह्या सॅशेवरती मागच्या साईडला इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं की कसं वापरायचं आणि कुठल्या कंटेनरमध्ये हे सॅशे जे आहे पावडर ती ओतायची आहे. टब क्लीन करण्यासाठी मी मशीन पुन्हा ऑन केलेलं आहे आणि आता हे सॅशे जे आहे ते आपण कपडे धुण्यासाठी जे लिक्विड ज्या कंटेनरमध्ये घालतो त्याच कंटेनरमध्ये हे सॅशे आपल्याला घालायचं आहे. अगदी मिठासारखी किंवा स्फटिक जे असतात बारीक तशी ही पावडर आहे. तुमच्याकडे ही वॉशिंग मशीन असेल तर तुम्ही नक्की ही 1.5 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून प्रोसेस करा. कारण मी जे बघितलं आहे की जे असे ही टब क्लीन करत नाहीत ते कपडे धुताना त्यांना मग प्रॉब्लेम असतो की कपडे हे धुवून निघाले की आकसल्यासारखे होतात, त्याचे धागे ओढल्यासारखे होतात. त्यामुळे ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. ह्याच्यामुळे आपलं मशीन ही चांगलं राहणार आहे आणि आपले कपडेही चांगले राहणार आहेत. त्यामुळे मी ही 1 किंवा 1.5 महिन्यातून प्रोसेस करतेच. तर टब क्लीनसाठी आपल्याला प्ले हे बटन दाबलं तर मग ते आता आपल्याला टायमिंग दाखवतं. स्क्रीनवर तुम्हाला दिसेल टायमिंग 1 तास 19 मिनिटं इतकं हे टायमिंग दाखवतंय. आता ह्याच्यामध्ये कपडे वगैरे काहीच घालायचं नाही, असाच रिकामा आपल्याला हे मशीन फिरवायचं आहे फक्त हे टब क्लीनचं पावडर घालून. हे बघा आपली मशीन अगदी स्वच्छ धुतली जात आहे. टब क्लीन झाल्यानंतर आपल्याला रिन्स अँड स्पिन हे ऑप्शन प्ले करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लिक्विड घालायचं आहे. आपला जो लिक्विडचा ट्रे आहे त्याच्यामध्ये आपण जिथं कपडे धुताना लिक्विड घालतो तिथेच आपल्याला अगदी थोडंसं लिक्विड घालायचं आहे आणि एकदा रिन्स आणि स्पिन करून घ्यायचं आहे. म्हणजे जे वास असतो स्फटिकचा त्या पावडरचा वगैरे निघून जाईल. रिन्स आणि स्पिन करण्यासाठी आपल्याला 23 मिनिटं इतका वेळ लागतो.
ही मशीन फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे आपले कपडे जर धुवून झाले तर ती मशीन आपोआप बंद होते. मग आपल्या सवडीने जरी कपडे त्यातून काढून घेतले तरी चालतं, काहीही प्रॉब्लेम त्याला येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा. तुमच्या कमेंटमुळे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. हा व्हिडिओ इथेपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.